सर, हा मला बोला. एक क्वेरी होती. आधीचे रेकॉर्डेड आपले जे झालेले आहेत सेशन ते हा. भेटतील का सर? जुने मला ते आपल्या अटेंड नाही युट्यूबला आणि करता आले. फेसबुकला टाकलेले आहेत मॅडम. युट्यूबला पण टाकलेले आहेत, ओके. फेसबुकला पण टाकलेले आहेत. तर ठीक आहे कृपया सर. त्यातनं डाउनलोड करावेत. हो आपल्याला हो हो, बघावेत ते. थँक्यू. फेसबुकला हो आहेत, हो आपल्या सर. पेजवरती आहेत आणि आपल्या युट्यूबला पण आहेत. युट्यूबला ओके सर. पाहिलेलं सगळं मिळतं युट्यूब मध्ये. ओके सर, थँक्यू थँक्यू. मी आपल्या सर्व मान्यवरांचं या आपल्या मानवी हक्क प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपण नव्या विषयाला सुरुवात करत आहोत. आतापर्यंत आपण खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की आपण मानवी हक्काच्या संबंधाने आपल्या भारतीय संविधानामध्ये नमूद केलेल्या ज्या काही आर्टिकल प्रमाणे ज्या आपल्या मूलभूत हक्कांची तरतुदी आहेत आणि त्याला कायदेशीर संरक्षण देण्यात आलेलं आहे, या संरक्षणाबाबतची आपण माहिती पाहिलेली आहे. याचबरोबर ती मला असं वाटतं की आपण खऱ्या अर्थानं जो आंतरराष्ट्रीय स्तरावरती राष्ट्रसमूहाने 10 डिसेंबर 1948 रोजी स्वीकारण्यात आलेला मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा या संबंधाने माहिती पाहिलेली आहे. याचबरोबरती आपण मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 या कायद्याच्या तरतुदी पाहिल्या. हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर या कायद्याने राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि राज्य मानवाधिकार आयोगाची स्थापना, त्याबाबतचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या संबंधाने कशा पद्धतीनं त्याची नियुक्ती आणि त्याच्या संपूर्ण प्रक्रिया होती. त्याचबरोबर ती आपण राज्य मानवी हक्क आयोगाचीही देखील कशी नियुक्ती केली जाते, त्याचे उद्देश काय, कशा पद्धतीने कारवाई केली जाते, त्याच्याकडे तक्रारी आल्यानंतर कशा नोंद घेतली जाते, त्याची तपास यंत्रणा काय असू शकते, राज्य मानवी हक्क आयोगाला कुठले अधिकार आहेत आणि राज्य मानवी हक्क आयोग आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांनी एखाद्या तक्रारीवरती केलेल्या शिफारशी याचा वार्षिक अहवाल हा संसद आणि विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये ठेवला जातो. त्यांनी केलेल्या शिफारशी कशा पद्धतीने स्वीकारलेल्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने नाकारलेल्या आहेत या संबंधाची संपूर्ण कायदेशीर माहिती पाहिलेली आहे. खऱ्या अर्थानं आपल्याला मानवाधिकार कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस आपण समाजामध्ये मानवी हक्काच्या संबंधाने आपलं योगदान देतो आणि हे योगदान देत असताना आपल्याला मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून जी कायद्याची मूलभूत माहिती आवश्यक आहे, ही माहिती या आपल्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला देण्याचा छोटासा प्रयत्न आपल्या संस्थेच्या वतीने या कार्यशाळेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. आता मला असं वाटतं की आपण आता ज्या पद्धतीने आपण आतापर्यंत हे प्रशिक्षण केलेलं आहे, या प्रशिक्षणाच्या अँगलने आपल्याला भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य समजून घेणं, मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आता ती काळाची गरज आहे आणि आपण ते समजून घेतलं पाहिजे. आणि तसं जर आपण ते समजून घेतलं तर मला असं वाटतं की आपण कार्यकर्ता म्हणून कार्य करत असताना आपण समाजामध्ये कसं लढायचं किंवा एखाद्या घटनेच्या विषयी कशी तक्रार दाखल करायची आणि त्याचे आपले अधिकार काय आहेत या संबंधाने मला असं वाटतं की आपल्या संपूर्ण कार्यकर्त्याला याबाबतची माहिती मिळेल आणि आपला कार्यकर्ता खऱ्या अर्थानं कायद्याच्या दृष्टिकोनातून मानवी हक्काच्या संबंधाने साक्षर असा कार्यकर्ता बनेल आणि एकदा तो साक्षर कार्यकर्ता बनला की तो अन्य अत्याचारित पीडितांच्या न्यायासाठी वेळोवेळी आपल्या लेखणीतून आवाज उठवेल, प्रेस मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवेल, शासन प्रशासन दरबारी पीडितांच्या न्यायासाठी पत्रव्यवहार करून खऱ्या अर्थानं त्या संबंधीच्या होत असणाऱ्या उपाययोजना करण्याची सूचना राज्य शासन आणि केंद्र शासन त्याचबरोबर शासन प्रशासन या दरबारी त्याचे पाठवून त्याचा पाठपुरावा करेल. या दृष्टिकोनातून आपलं हे प्रशिक्षण आतापर्यंत आपण घेतलेलं आहोत आणि म्हणूनच मला असं वाटतं भारतीय राज्यांचे संविधान या संबंधानेही आपल्याला माहिती घेणं आवश्यक आहे. कारण आपल्याला जो संविधानिक स्ट्रक्चर आहे, आपलं जे संविधानिक खऱ्या अर्थानं संविधानाचं जे आपल्या कायद्याचं राज्य ज्याला आपण म्हणतो, हे कायद्याचं राज्य कसं अस्तित्वात आलेलं आहे आणि राज्य केंद्र शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था या संबंधीचे प्रशासनाचे अधिकार, आपली न्यायपालिका आणि आपलं कार्यप्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या कार्याच्या संबंधाने संविधानिक तरतुदीनुसार कशा पद्धतीने प्रत्येकाचे अधिकार आणि शक्ती विभाजन केलेले आहे. कुणालाही सुप्रीम पॉवर अशी आपल्या संविधानाने दिलेली नाही आणि म्हणूनच आपलं भारतीय संविधान हे जगातलं सगळ्यात उत्कृष्ट संविधान असल्याचं जगाच्या अभ्यासकांचं मत आहे आणि या संबंधाने आपल्या लोकशाहीचा डंका जगभर आपल्याला पसरवलेला दिसतो. पण खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की एवढं असूनही अजूनही आपल्या
भारतातल्या लोकशाहीतील, गणराज्यातील, तंत्रातनातील किंवा आपल्या लोकशाहीचा ज्याला राजा म्हणतो, ज्याला मूळ म्हणतो, तो आणखीही जागृत झालेला नाही. मतदान करताना तो आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडताना दिसत नाही. कारण आपलं मतदानाची टक्केवारी जर आपण पाहिली तर 40, 50, 55% पुढचं आपलं मतदान होत नाही. याचाच अर्थ 55%, 60% मतदान जर आपल्या देशातलं झालं संपूर्ण, तर मला असं वाटतं की आपल्यावरती 40 वरचे 40% लोक राहतात, त्यांची भूमिका काय हे आणखीही लोकशाहीला अभिप्रेत होत नाही, की लोकशाहीला खऱ्या अर्थानं मजबूत करण्यासाठीची ती राहत नाही. आणि म्हणूनच या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण मानवी हक्कांची जनजागृती लोकांमध्ये करतोय, मानवी हक्काच्या संबंधाने आपण माहिती देतोय, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्या माणसाला, प्रत्येक नागरिकाला आपला राजा निवडायचं, आपलं शासन निवडायचा जो अधिकार देण्यात आलेला आहे. कारण आपल्या संविधानानं सगळ्यात सर्वोच्च पॉवर ही सामान्य नागरिकांच्या हातामध्ये, आणि ह्या नागरिकांनी त्या पॉवरचा उपयोग करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. त्याच वेळेस आपला देश आणि आपलं राष्ट्र खऱ्या अर्थानं सर्वोच्च त्या घडेल. आणि मला असं वाटतं देशातलं जे आपलं स्वप्न आहे की जागतिक महासत्ता बनायचं, ही त्याच वेळेस घडेल जेव्हा लोकशाहीतला मतदार हा खऱ्या अर्थानं जागरूक बनून मतदान करेल, त्याच वेळेस. आणि म्हणूनच मला असं वाटतं की या मानवी हक्काच्या प्रशिक्षण देत असताना आपल्याला भारतीय राज्यांचं संविधान याची उद्देशिका आपल्याला समजून घेतली पाहिजे, असं मला या ठिकाणी वाटतं. म्हणून आपण भारतीय राज्यांचं संविधान याची उद्देशिका जर आपण समजून घेतली तर याच्यामध्ये आपल्याला म्हटलंय की आम्ही ब्रिटिश भारतीय प्रशासकीय घटक, ज्या प्रांतला आणि केंद्रशासित प्रदेश असे संबोधतात, आणि भारतीय राज्याने या सर्व प्रदेशातील आम्ही लोक या सर्व भूप्रदेशांना एकात्म संघ राज्याच्या बनवण्याच्या हेतूने संकल्प करीत आहोत. हे संकल्प करत असताना किंवा हा संकल्प मांडत असताना आपण प्रांत आणि केंद्रशासित प्रदेश, ज्यांना पुढे राज्य असे संबोधण्यात येईल, आणि भारतीय संस्थानाने वैज्ञानिक, कार्यकारी, प्रशासकीय संबंधाच्या हेतूने राजकीय घटक म्हणून भारतीय संघराज्य या नावाखाली एकत्रित बांधण्यात येईल. अशा प्रकारे अस्तित्वात आलेले संघराज्य हे अखंड राहतील. हे आपल्या संविधानाच्या राज्याच्या उद्देशिकेमधलं तत्व आहे. आता हे तत्व समजून घेत असताना मला असं वाटतं की आपल्या संविधानाचं सगळ्यात महत्वाचं आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की या भारतीय संघराज्यात आम्हाला आमच्या पुढील पिढींना स्वराज्य आणि सुराज्याचा लाभ व्हावा. याचबरोबर ती प्रत्येक नागरिकांचे जीवन, स्वातंत्र्य, सुखप्राप्तीसाठी धडपड अबाधित राहावी, आणि भाषण स्वातंत्र्य, धर्म विचारांचे स्वातंत्र्य कायम राहावे, हेही या उद्देशिकेचं खऱ्या अर्थानं महत्व आहे, किंवा खऱ्या अर्थानं त्याच्या पाठीमागचा तो गाभा आहे, असंही मला या ठिकाणी वाटतं. आणि त्याचबरोबर ती आपण जर यापुढे जर आपण या संघराज्याच्या उद्देशिकेच्या प्रमाणे जर आपण बघितलं, मला वाटतं आणखी आपल्याला ऍडमिट होत आहेत, तर त्यांना आपण ऍडमिट करून घेऊया. या पद्धतीने जर आपण पुढे पाहिलं तर आणखी आपली एक संघराज्याची उद्देशिका जर आपण पाहिली, त्यात या उद्देशिकेमध्ये असंही आहे की दडपलेल्या वर्गांना इतरांच्या तुलनेत सरस सवलती देऊन सामाजिक आणि राजकीय आर्थिक विषमता नष्ट करावी, हेही आपल्या राज्य संविधानाच्या उद्देशिकेमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. आणि त्या पद्धतीने आपल्या संविधानामध्ये याच्या तरतुदी केलेल्या आपल्याला दिसून येतात. याचबरोबर ती आपल्या प्रत्येक नागरिकास आवश्यक गरजा पूर्ण करण्याचे व निर्भीडपणे होण्याचे स्वातंत्र्य मिळणे, अशी परिस्थिती निर्माण करावी लागेल, हे संविधानाच्या राज्य उद्दिष्टीचं आपलं उद्देशिका आपल्याला सांगते. आणि म्हणून आपल्याला पुढे असंही मध्ये संविधानामध्ये अंतर्भूत केलेलं आहे की अशांतता व बाह्य आक्रमण याविरुद्ध योग्य उपाययोजना कराव्या, याच हेतूने भारतीय संयुक्त राज्याकरिता संविधान निर्माण करीत आहोत. हे त्यावेळेच्या संविधान उद्देशिकेतलं हे प्राथमिक उद्देश ठेवून आपल्या संविधानाची निर्मिती झालेली आहे. आणि म्हणून हे संविधानाच्या निर्मितीचा हा उद्देश आपण समजून घेतला तर मला असं वाटतं की आपल्या संविधानामध्ये या सगळ्या तरतुदी कशा पद्धतीने कायदेशीर स्वरूप आपल्याला पुढे देण्यात आलेलं आहे हे समजून येतं. आणि म्हणूनच आपल्याला
आपल्या कायदेशीर तरतुदी संविधानामध्ये करत असताना ह्या उद्देशिकेचं तेवढंच महत्व आपल्या समोर अधोरेखित झालेलं पाहिजे. आणि म्हणूनच आपल्या संविधानामध्ये प्रस्तावित अनुच्छेद 1 मध्ये अशी तरतूद करण्यात आलेली होती की पात्र भारतीय संस्थानाने व त्याच्या संघ राज्याचा प्रवेश. आपल्याला कल्पना आहे की आपला देश हा इंग्रजाच्या काळाच्या अगोदरच्या जर सगळ्या प्रक्रिया पाहिल्या तर आपल्याला वेगळ्या वेगळ्या संस्थानामध्ये वाटलेला देश होता. प्रत्येक अशी वेगळी संस्थानं होती आणि या संस्थानांना एकत्रित करून हा देश आपला बनवण्यात आलेला आहे. आणि म्हणूनच आपल्या प्रस्तावित अनुच्छेद 1 मध्ये भारतीय संस्थानांचे व त्यांचा संघ राज्यात प्रवेश करण्यासंबंधीच्या तरतुदी या संविधानामध्ये आपल्याला करून देण्यात आलेल्या आहेत. आणि म्हणूनच पुढे म्हटलेलं आहे की पात्र ठरलेल्या भारतीय संस्थानांनी जी संघ राज्यात प्रविष्ट झाली नाहीत तसेच प्रविष्ट होण्यात अपात्र ठरली भारतीय संस्थानांचे याचा भारतीय संघ राज्याशी संबंध कशा पद्धतीने जोडलेला आहे हे आपल्याला आपल्या भारतीय संविधानाच्या खंड 3 मध्ये या संबंधाने तरतुदी केलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की प्रवेशास पात्र ठरलेल्या भारतीय संस्थानाचा अपात्र ठरवून त्यांना भारतीय संघ राज्यातील राज्य म्हणून प्रविष्ट करण्याच्या हेतूने तत्सम संबंधी संस्थानाच्या प्रादेशिक मर्यादेचे पुनर्गठन करण्याचे भारतीय संघ राज्याचे अधिकार हे खंड 4 मध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. आणि ते तयार करण्यात आलेले आहेत. नवीन राज्याची निर्मिती कशा पद्धतीने केली जाऊ शकते याचे अधिकार याच्यामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. आणि म्हणून अनुच्छेद भाग 2 मध्ये भारतीय संयुक्त राज्य व नवीन भूप्रदेश कशा पद्धतीने बनवता येऊ शकतात किंवा त्याची मांडणी कशी असते या संबंधाची संविधानातले प्रावधान या ठिकाणी नमूद केलेले आपल्याला दिसून येतात. याच्यामध्ये परकीय राज्याचा संघ राज्यात समावेश करणे, भारतीय संयुक्त राज्यासाठी नवीन भूप्रदेश हस्तगत करणे आणि या प्रदेशांना संघ राज्यातील समाविष्ट नसलेले प्रदेश म्हणून ठरवणे या संबंधीच्या तरतुदी आपल्याला या कलमामधनं स्पष्टपणे दिसून येतात. आणि म्हणून भारतीय संस्थानांना संघ राज्यात प्रवेश करून देत असताना खंड 1 मध्ये काय म्हटलेलं आहे तर खंड 1 मध्ये आपल्याला असं म्हटलेलं आहे की भारतीय संस्थानांनी अर्ज दिल्यानंतर आणि संघ राज्याच्या विधिमंडळाचं संविधानाचे स्वरूप ठरवण्यात संभाव्य कायद्यातील अटी व पूर्ण केले असे दिसून येताच या संस्थानांना संघ राज्यात प्रवेश देण्यात येईल. मात्र असे संस्थान हे पात्र असलेले संस्थान असावे असंही या खंड याच्यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. पुढे याच अनुच्छेदाला पात्रता भारतीय संविधानाची यादी तयार करण्यात आली आणि तोपर्यंत भारतीय विधिमंडळाने निर्धारित केलेल्या एका विशिष्ट आकारा एवढा या संस्थानाचा आकार नाही, त्या राज्यातील निसर्ग साधने आपल्या लोकांचे जीवनमान उत्तम राहण्यास पुरेसे नाहीत, त्या राज्याचे उत्पन्न व लोकसंख्या यामुळे कारभार होण्यासाठी राज्य स्वयंपूर्ण नाही, परकीय आक्रमणापासून संरक्षण अंतर्गत कायदा सुव्यवस्था स्थापन करण्यास ते राज्य लायक नाही आणि कोणत्याही आधुनिक राज्यातील लोककल्याणाच्या प्रशासनाच्या कामी कमीत कमी अपेक्षा असतात त्या पूर्ण केलेल्या नाहीत तोपर्यंत कोणतेही संस्थान हे पात्र संस्थान समजले जाणार नाही. हे कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये संविधानाला संस्थानांना आपल्या संघ राज्याचा दर्जा देत असताना या संबंधीच्या अटी आणि शर्ती आपल्याला संविधानामध्ये घातलेल्या या ठिकाणी दिसून येतात. आणि म्हणून खंड 2 मध्ये जी तरतूद आपल्याला पाहायला मिळते तर खंड 2 मध्ये अशी तरतूद केलेली आहे की भारतीय संस्थान जे पात्र संस्थान आहेत परंतु संघ राज्यात आलेले नाहीत अशा संस्थानांचा भूप्रदेश आणि पात्र ठरलेल्या भारतीय संस्थानांचा भूप्रदेश हे सर्व भारतीय संघ राज्याचे प्रविष्ट भूप्रदेश असे समजण्यात येईल आणि ते संघ राज्याचा एक अविभाज्य भाग समजला पाहिजे. तसेच विधिमंडळाने सहमत केलेल्या भारतीय संघ राज्याच्या संविधानाच्या ठराविक तरतुदींना जबाबदार राहतील असंही खंड 2 मध्ये आपल्याला नमूद केलेलं पाहायला मिळतं. याचबरोबर आपण खंड 3च्या संबंधाने जर माहिती पाहिली संविधानाची आपण थोडक्यात हे संविधान समजून घेत आहोत. संघ राज्याची निर्मिती, संघ राज्याचे अधिकार, संघ राज्याला कशा पद्धतीने आपल्या संघ राज्याचा दर्जा देणं, कसं समाविष्ट करून घेणं या संबंधीचा संविधान स्वीकारताना करण्यात आलेल्या तरतुदीची आपण माहिती पाहत आहोत. आणि म्हणून खंड 4 मध्ये असं नमूद करताना आपल्याला दिलेलं आहे की संघ राज्यात राज्य म्हणून प्रवेश झाल्यानंतर कोणत्याही राज्यास त्याचे सरहद्दीत नवे राज्य निर्माण करता येणार नाही. तसेच 2 अथवा जास्त राज्य अथवा त्याचे भूभाग एकत्र करून संबंधित राज्याच्या तसेच संघ राज्याच्या विधिमंडळाकडून
सहमतीत झाल्याशिवाय नवीन राज्य निर्माण करता येणार नाही. गाईज, आपल्याला कल्पना असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये नेहमीच 2 राज्याची किंवा वेगळ्या राज्याची मागणी केली जात आहे आणि ती म्हणजे विदर्भ वेगळं राज्य करा किंवा वेगळं हे करा. तर ह्या राज्य कशा पद्धतीने राज्याची निर्मिती होती किंवा राज्य कसं निर्मित झालं पाहिजे हे संविधानाच्या मार्गदर्शक आणि या संविधानाच्या तरतुदी आपल्याला या खंड 4 मध्ये नमूद करून आपल्याला संविधानाने दिलेले आहेत आणि याचं पालन केल्याशिवाय नवीन राज्याची निर्मिती करता येणार नाही हे स्पष्टपणे संविधानामध्ये तरतूद करून देण्यात आलेले आहे. आणि म्हणूनच आता आपण पुढचा भाग पाहत असताना मला असं वाटतं की अनुच्छेद 1-2 म्हणजे खंड 1 मध्ये जी तरतूद आपल्याला दिसते ती तरतूद अशी दिसते की भारताचा नैसर्गिक भाग असलेला अथवा त्या सरहद्दीस लागून असलेल्या कोणत्याही भूभागास उभय पक्षात सहमत झालेल्या अटी अनुसार भारताचे संघराज्य आपल्या राज्यात समाविष्ट करू शकेल. मात्र या अटी भारतीय संघराज्याच्या संविधानाशी विसंगत नसाव्यात. तसेच भारतीय संघराज्यातील अर्ध्या राज्य विधिमंडळांनी ठरावाद्वारे अशा विलिनीकरणाची शिफारस करायला हवी. या संघ राज्याच्या निर्मिती संबंधाच्या या सगळ्या तरतुदी आहेत. आता पुढे खंड 2 मध्ये असं नमूद करण्यात आलेले आहे की भारतीय संघराज्याचा कोणताही भूप्रदेश हस्तगत करून त्याला अप्रविष्ट प्रदेश म्हणून ठेवू शकेल जोपर्यंत भारतीय संघराज्य अशा अप्रविष्ट प्रदेशाची भारतीय संविधानात तरतूद करणार नाही तोपर्यंत भारतीय संविधानातील तरतुदी त्या प्रदेशाला लागू राहणार नाही असंही आपल्या संविधानामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आता आपण या ठिकाणी ही संपूर्ण माहिती पाहण्याचं कारण गाईज आपल्याला हे सांगायचं आहे की आपल्या मूलभूत संविधानाचा ढाचा ज्यावेळेस आपल्या समोर उभा राहतो कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्याला या भूभागाचा आपल्या संविधानाचा ढाचा आपल्याला सगळ्याला समजला पाहिजे. जे आपले कायदे आणि विधिमंडळ आपले जे आहे ह्या विधिमंडळाचे अधिकार ज्यावेळेस आपल्या लक्षात येतात तेव्हा मला वाटतं कार्यकर्ता म्हणून घडत असताना आपल्याला या संबंधाची माहिती ज्यावेळेस असते त्यावेळेस आपल्याला लोकसंख्येच्या लोकभावनेच्या आधारे आपल्या आपल्या लोकांच्या भावनेप्रमाणे कायदेशीर तरतुदी त्याच्या उपाययोजना या सुचवण्याचा या संबंधाने ड्राफ्टिंग करण्याचा हा अधिकार आपल्याला आहे आणि तो अधिकार आपल्या लक्षात आला तर मला वाटतं की त्या दृष्टिकोनातून आपला कार्यकर्ता जो समजून घेतलेला आहे संविधान समजून घेतलेलं आहे तर तशी मागणी कशा पद्धतीने करायची याचा अभ्यास त्याच्यापर्यंत पोहोचेल या दृष्टिकोनातून हे आपण पाहत आहोत. आता आपल्याला माहिती आहे की अनुच्छेद 2 भाग 1 मध्ये नागरिकांचे मूलभूत अधिकार काय आहेत आपण या संबंधाने माहिती आधीच ऑलरेडी पाहिलेली आहे. तरी मला असं वाटतं की पुन्हा एकदा उजळण्याच्या दृष्टिकोनातून आपण पाहत असताना खंड 1 मध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की न्यायालयीन संरक्षण कशा पद्धतीने दिलेलं आहे हे आपण या आधीच्या तरतुदी पाहत असताना आपण पाहिलेलं आहे. याचबरोबर ती खंड 2 मध्ये आपण काय पाहिलेलं आहे विषम वागणुकीपासून संरक्षण. आपल्या कार्यकर्ते मध्येच बंद होतात परत जॉईंट होतात परत कदाचित ट्रेनची गडबड होती म्हणून परत असा सगळा प्रकार होतोय. काय हरकत नाही. तर त्या पद्धतीने आपण मूलभूत अधिकाराच्या होणाऱ्या आक्रमणाविरुद्ध उपाययोजना जी आपण पाहतो आपल्या संविधानामध्ये तरतूद करून ठेवलेले आहेत. यामध्ये खंड 1 मध्ये न्यायालयीन संरक्षण खंड 2 मध्ये आपल्याला विषम वागणुकीपासून संरक्षण आपल्याला देण्यात आलेलं आहे. याचबरोबर ती आपल्याला खंड 3 मध्ये भेदभावाविरुद्ध संरक्षण आपल्याला आपल्या संविधानात दिलेलं आहे. खंड 4 मध्ये आर्थिक शोषणाविरुद्ध संरक्षण आपल्याला या आपल्या संविधानामध्ये देण्यात आलेले आहे. आणि अनुच्छेद 2 भाग 3 मध्ये अल्पसंख्याकाच्या संरक्षणाच्या विषयी तरतुदी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. आणि हे पाहत असताना त्याच्यामध्ये आपल्याला खंड 1 मध्ये जातीय कार्यकारिणीपासून संरक्षण मिळालं पाहिजे या संबंधीच्या असणाऱ्या तरतुदी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. त्याचबरोबर ती खंड 2 मध्ये आपण काय पाहिलं तर सामाजिक व अधिकाराच्या छळवणुकीपासून संरक्षण या संबंधाची तरतूद आपण पाहिलेली आहे. खंड 3 मध्ये सामाजिक बहिष्कारापासून संरक्षण या संबंधाची संविधानातील तरतूद आपण पाहिलेली आहे. खंड 4 मध्ये आपण असं पाहिलेलं आहे की सार्वजनिक हिताच्या ज्यात अल्पसंख्याकाच्या हिताचा समावेश होतो अशा बाबीवरती खर्च करण्याचा केंद्र व राज्य सरकारचा अधिकार व दायित्व या संबंधीच्या तरतुदी आपण याच्या मागच्या पार्ट मध्ये आपण पाहिलेले आहे. आणि त्या आपल्याला त्याचं कायदेशीर संरक्षण कसं आहे या संबंधाने माहिती घेतलेली आहे. याच कुणाला बोलायचं आहे कंपनी
जरा माईक कुणी बंद ठेवला तर बरं होईल साहेब. चिकन आणायचं. मला वाटतं मीच माईक बंद करतो. आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं तरी माईक चालू ठेवून संभाषण करत आहेत. गाईज, आपण पुढे आपल्या संविधानाची तरतूद जर आपण पाहिली तर मला असं वाटतं की अनुच्छेद भाग 4 मध्ये जी अनुसूचित जातीकरिता संरक्षणाच्या जी तरतुदी आपण पाहिलेल्या आहेत, या तरतुदी काय होत्या तर याच्यामध्ये एक भाग होता तो हमी, त्याचबरोबर ती दुसरा भाग होता एक विधिमंडळ व स्थानिक संस्था यात प्रतिनिधित्वाचा अधिकार, आणि त्याचबरोबर ती खंड 2 मध्ये आपण कार्यकारिणीचं प्रतिनिधित्वाचा अधिकार, हेही आपण आपल्या संविधानाची रचना आणि संविधानाच्या तरतुदी संबंधी माहिती घेत असताना आपण पाहिलेलं आहे. याचबरोबर ती विशेष जबाबदाऱ्या, उच्च शिक्षण आणि स्वतंत्र वसाहती विभाग, आपण त्याच्यामध्ये भाग 3 मध्ये जर विभाग त्याचा पाहिला आपण तर संरक्षक विषय तरतुदीची दुरुस्ती आणि अंमलबजावणी या संबंधीच्या ज्या कायदेशीर संविधानातल्या तरतुदी होत्या, या संबंधीचा उपमोह आपण मागच्या काही 15 दिवसामध्ये जे प्रशिक्षण घेतलेलं आहे, या प्रशिक्षणामध्ये मला वाटतं मी वेळोवेळी ते आपल्या समोर मांडलेले आहेत आणि त्या संबंधाने आपण त्याच्या दृष्टिकोनातून चर्चाही आपण केलेली आहे. आणि ही उजळणी करत असताना आपल्याला मला असं वाटतं की आपल्या याच अंगली संरक्षण विषयक तरतुदीचा संविधानातला अंतर्भाव या संबंधीच्या तरतुदी कशा पद्धतीने आहेत या पण आपण त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर ती संरक्षक विषयक तरतुदीची दुरुस्ती कशी केली जाते, जर मूलभूत हक्कांच्या मध्ये पण दुरुस्ती केली जाते तर मूलभूत हक्कांमध्ये पण दुरुस्ती करण्याचा, संविधानामध्ये बदल करण्याचा, त्याचा दुरुस्त करण्याचा अधिकार कसा दिलेला आहे हेही आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. पण हे मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्तीच्या सुचवत असताना किंवा कायदा करत असताना त्या संबंधी संविधानाचा जो गाभा आहे किंवा मूलभूत हक्कांचं उल्लंघन त्या ठिकाणी होणार नाही, अतिक्रमण होणार नाही, असा कायदा कुठल्याही राज्य व केंद्र सरकारला करता येणार नाही, या संबंधीच्या असणाऱ्या तरतुदी याही ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत. आता याच्या संविधानाच्या भाग 2 मध्ये जर आपण पाहिलं, अनुच्छेद 2 भाग 1 मध्ये, तर नागरिकांचे मूलभूत अधिकार या संबंधीच्या आपण तरतुदी पाहत असताना आपण पाहिलं होतं की भारतीय संघराज्याचे संविधान खालील मूलभूत अधिकारांना मान्य केलेलं आहे. त्यापैकी आपण एक पाहिलं तर भारतीय संघराज्याच्या अथवा तेथे राहतात त्या राज्याच्या सरहद्दीत ज्यांचा जन्म झाला असेल अथवा ज्यांचा स्वाभाविकपणे विकास झाला असेल ते सर्व भारतीय संघराज्याचे तसेच त्या राज्याचे नागरिक आहेत, या संबंधीची तरतूद आपण संविधानाचा अभ्यास करत असताना या अगोदरही पाहिलेली होती. याचबरोबर ती एखादे पद, जन्म, कुटुंब, धर्म अथवा धार्मिक परंपरा, रूढी यामुळे प्राप्त झालेला विशेष अधिकार अथवा हीनपणा नष्ट करण्यात येत आहे, या संबंधाची कलम 18 मध्ये जी तरतूद आपण पाहिली होती संविधानाच्या हक्कांमध्ये, त्या संबंधाची आपण जी तरतूद आहे ही आपण पाहिलेली आहे. याचबरोबर ती कोणतेही राज्य असा कायदा करणार नाही की अथवा अशी परंपरा लादणार नाही ज्यामुळे नागरिकांच्या अलिप्ततेचा अथवा सवलतीचा संकोच होईल आणि कोणत्याही व्यक्तीचे जीवन, वित्त, स्वातंत्र्य हक्क कायदेशीर प्रक्रियेतून हिरावले जाईल अथवा कोणत्याही व्यक्तीला त्या राज्याच्या हद्दीत कायद्याचे समान संरक्षण नाकारले जाईल, असा कुठलाही कायदा त्या ठिकाणी कुठल्याही राज्य आणि केंद्र सरकारला करता येणार नाही, हे स्पष्टपणे आपल्या संविधानिक तरतुदीमध्ये आपण पाहिलेलं आहे. जो मूलभूत हक्कांचा भाग आपण ज्यावेळेस पाहत होतो ही तरतूद त्याच्यामध्ये आपण समजून घेतलेली आहे. याचबरोबर ती सर्व नागरिक कायद्याच्या दृष्टीने समान आहेत, सर्वांना नागरिक तत्वाचे समान अधिकार आहेत, हेही आपण तरतूद पाहिलेली आहे. याचबरोबर ती सध्या स्थितीत अस्तित्वात असलेला कोणताही कायदा, नेम, आदेश, रूढी अथवा विधी विश्लेषण यामुळे एखाद्या नागरिकास दंड, गैरसोय अथवा बंधन निर्माण केले जाईल किंवा अथवा पक्षपात केला जाईल असे जर सर्व कायदे हे संविधान अंमलात आल्यापासून रद्द ठरवण्यात आलेले आहेत, हेही आपण याच्या अगोदरच्या कलमांमध्ये अभ्यास करत असताना संविधानाच्या दृष्टिकोनातून या आपण का प्रशिक्षण घेत असताना या कलमामध्ये याची माहिती आपण पाहिलेली आहे. गाईज, या संबंधाने पुन्हा एकदा उजळणी तुमच्या सर्वांची व्हावी या दृष्टिकोनातून मूलभूत हक्कांविषयीच्या असणाऱ्या तरतुदी मी तुम्हाला आणखी एकदा समजून सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत आहे. याचबरोबर ती आपण हक्कांच्या दृष्टिकोनातून पाहत असताना आपण हे पाहिलं होतं की सामाजिक प्रतिष्ठेचा विचार न करता
सर्व वर्गांना लागू केलेल्या कायद्यांतर्गत तरतुदीचा अपवाद वगळता व्यक्तीला राहण्याचा अथवा अन्य सवलतीचा उपभोगापासून किंवा खानवळीच्या सोयीपासून शैक्षणिक संस्थेमधील प्रवेशापासून रस्ते, पायवाटा, बोळी, तलाव, विहिरी आदी पाणवाट्याची स्थळे, भूमी, आकाश आणि समुद्रावरील वाहने, थिएटर अथवा सार्वजनिक मनोरंजनाची स्थळे, लोकांकरिता लोकांनी चालवलेले अथवा लोकांच्या उपयोगाचे आहेत अशा साऱ्यांचा वापर करण्यापासून कुणीही वंचित राहणार नाही. या संबंधाची तरतूद ही आपल्या संविधानामध्ये अभ्यास करत असताना किंवा आपण मूलभूत हक्कांची तरतूद पाहत असताना या संबंधाने आपण माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे किंवा आपण या संबंधीचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. गाईज, आपल्या मूलभूत हक्कांच्या संबंधाचे संरक्षण आणि मूलभूत हक्क या संबंधाची माहिती आपण पाहिलेली आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा उजळणी करतो की जेणेकरून तुम्हाला हे हक्क काय आहेत आणि कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी होती या दृष्टिकोनातून आपल्याला पुन्हा एकदा ही उजळणी चालू आहे. आणि या हक्कांच्या संबंधाने बोलत असताना आपण आपल्या संविधानाने दिलेल्या हक्कासंबंधाने पाहिलं होतं की लोकांनी अथवा लोकांकरिता चालवलेल्या सर्व संस्था, वाहन, सुखसोयी या सर्व नागरिकांना प्रवेश करण्याचा समान अधिकार राहील. हे आपले मूलभूत हक्क आहेत आणि या हक्कांच्या संबंधाने कोणत्याही सार्वजनिक पदाकरिता अथवा व्यापार व धंद्याकरिता कोणत्याही नागरिकास त्याच्या धर्म, जात, पंथ, लिंग अथवा सामाजिक स्तर या बाबीमुळे अपात्र ठरवता येणार नाही. हे आपण मूलभूत हक्कांमध्ये ज्यावेळेस आपण आर्टिकल पाहत होतो आणि मूलभूत हक्कांच्या संविधानिक तरतुदी पाहत होतो आणि त्याच्या कलमानुसार आपण याची माहिती आपल्या संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्काची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे किंवा त्याच्या कायदेशीर तरतुदी आपण त्या ठिकाणी समजून घेतलेल्या आहेत. याबरोबरती आपण मूलभूत हक्काच्या दृष्टिकोनातून पाहत असताना आपण हेही पाहिलं होतं की प्रत्येक नागरिकास भारताच्या कोणत्याही भागात राहण्याचा अधिकार राहील. त्याचबरोबर ती सार्वजनिक सुरक्षता आणि नैतिकता या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणाने नागरिकांचा राहण्याचा अधिकार संकोचित करणारा कायदा करता येणार नाही. हेही आपण मागच्या ज्या संविधानाच्या याच्यामध्ये आपण मूलभूत हक्कांमध्ये पाहत होतो त्याच्यामधली तरतूद मला वाटतं तुम्हाला मी सांगितलेली आहे. हक्काच्या दृष्टिकोनातून आपण पाहत असताना मला असं वाटतं की पुढे आणखी आपल्या कायद्यामध्ये प्रत्येक नागरिकास त्याच्या मूळ राज्यातून मिळालेल्या नागरिकत्वाच्या प्रमाणपत्राच्या आधारे भारताच्या अन्य कोणत्याही राज्यात वसाहत करता येईल. त्याचबरोबर ती अशा नागरिकास याच खंडातील उपखंड 4 मध्ये दर्शवलेल्या कारणाकरिता अन्य कोणत्याही मुद्द्यावर वसाहत करण्याची परवानगी नाकारता येणार नाही अथवा दिलेली परवानगी परत घेता येणार नाही. ही तरतूद आपण पाहिली होते. म्हणजेच आपल्या संचार स्वातंत्र्य या संबंधाच्या तरतुदी आपण पाहत असताना या संबंधाची ही तरतूद आपण आपल्या संविधानिक तरतुदीमध्ये पाहत होतो आणि त्याची कायदेशीर झालेली तरतूद आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे. पुढे आपण मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून आपल्या संविधानात कशा पद्धतीने मूलभूत हक्काची तरतूद केलेली हे पाहत असताना आपण वसाहत करू इच्छिणाऱ्या नागरिकांवरती अन्य नागरिकांना द्याव्या लागणाऱ्या कराच्या निर्बंधित व्यतिरिक्त अन्य कोणताही विशेष कर त्या राज्याने लादू नये किंवा वसाहतीच्या परवानगीकरिता लागणारे जास्तीचे शुल्क केंद्र व विधिमंडळ कायद्याने निश्चित करून करील तेवढंच तिथं आकारण्यात येईल. ही तरतूद आपण त्या ठिकाणी पाहिली होती. आणि त्याचबरोबर ती अन्य आपण हे पाहत असताना वसाहतीची परवानगी राज्य सरकारद्वारे खालील व्यक्तींना नाकारली दिली पाहिजे या संबंधाची माहिती देतो. ती म्हणजे धंदेवाईक दिली जाणार नाही. वसाहतीतील परवानगी राज्य सरकारद्वारे व्यक्तींना नाकारली जाऊ शकते. ती कुठल्या लोकांना नाकारली जाऊ शकते तर त्यामध्ये धंदेवाईक गुन्हेगार जे लोक असतात अशा लोकांना परवानगी नाकारण्याचा अधिकार आपल्या संविधानामध्ये असणारी तरतूद त्या ठिकाणी आपल्याला आपण पाहिलेली आहे. त्याचबरोबर ती त्या राज्यातील जातीय समतोल बिघडवण्याच्या हेतूने ज्या वसाहत करावायची आहे अशा लोकांनाही परवानगी राज्य दिली जाणार नाही. ज्या राज्यात वसाहत करायची आहे त्या राज्यातील अधिकाऱ्यांना जे असे सिद्ध करू देऊ शकत नाहीत की ज्यांना पोट भरण्याची खात्रीचे साधन आहे आणि ज्या लोकांच्या भिक्षेवरती जगत नाहीत अथवा तेथील लोकांच्या दायित्वावरती कायमचे ओझे होणार नाही अशा लोकांनाही त्या ठिकाणी परवानगी दिली जाणार नाही. याचबरोबर ती मूळ राज्यातील सरकारला विनंती करून देखील ज्यांना योग्य ती मदत करण्यास ते राज्य तयार नाही
अशा लोकांनाही त्या ठिकाणी वसाहतीची परवानगी राज्य नाकारू शकेल. त्याचबरोबरती आपण पुढे हे पण पाहिलं होतं की अर्जदारास काम करण्यास दृढ असलेल्या त्याच्या मूळ राज्याच्या लोकांच्या भिकेवरती जगत नसणे आणि बेकार राहणार नाही असा जामीन देण्यास तयार असेल तर त्याला वास्तव करण्यास